सातारा जिल्ह्यातलं छोटंसं गाव आहे. ते राहणारा आणि 14व्या वर्षापासून याने व्यवसाय सुरू केला. 18व्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालं. आता हा कॉलेजमध्ये याला शिकायचं होतं, इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली, फी भरायला पैसे नाहीत, करावं काय? तर याने घरोघरी जे घरांचं पेंटिंग करायचं असते ते पेंटिंगचे कामं घेणं सुरू केलं. काही मित्रांना सोबत घेतलं आणि त्या पेंटिंगच्या कामात पैसे मिळवून त्याने मग फी उभी केली आणि कॉलेजमध्ये भरली. आणि हेतू काय ठेवला? काम करण्याचा, उद्योग करण्याचा. तर ग्रामीण विकासात मुलांना रोजगार देणे. आज यांच्याकडे 1 लाख एम्प्लॉईज आहेत. विचार करा, मराठी माणूस. आणि यांच्याकडे कामं काय आहेत? साफसफाईचे, पार्लमेंट हाऊस, प्रेसिडेंट हाऊस, पंतप्रधानांचं निवासस्थान, राष्ट्रपती भवन. आणि मी शिर्डीला अध्यक्ष होतो तेव्हा शिर्डी पण मी त्यांच्याकडे दिलं. अशी सगळी साफसफाई देशभरातली करणारा हा माणूस. तुम्ही अंदाज घ्या किती खर्च येत असेल. 1 लाख लोकांची अटेंडन्स घेणे सुद्धा किती मोठं काम होतं आणि पगार महिन्याचा काढणं सुद्धा किती मोठं काम होतं. आणि स्वामी विवेकानंद आणि शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श आहेत. त्यांना अभिमान आहे. त्यांना कधी भेटायला गेले ना, आपण आता गेलो होतो, तर ते यांचे दोघांची पुस्तकं प्रेझेंट आपल्याला करतात. मित्र, हे आहेत खरे प्राईड ऑफ इंडिया, हनुमंतराव गायकवाड. सातारा जिल्ह्यातलं छोटंसं गाव आहे. ते राहणारा आणि 14व्या वर्षापासून याने व्यवसाय सुरू केला. 18व्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालं. आता हा कॉलेजमध्ये याला शिकायचं होतं, इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली, फी भरायला पैसे नाहीत, करावं काय? तर याने घरोघरी जे घरांचं पेंटिंग करायचं असते ते पेंटिंगचे कामं घेणं सुरू केलं. काही मित्रांना सोबत घेतलं आणि त्या पेंटिंगच्या कामात पैसे मिळवून त्याने मग फी उभी केली आणि कॉलेजमध्ये भरली. आणि हेतू काय ठेवला? काम करण्याचा, उद्योग करण्याचा. तर ग्रामीण विकासात मुलांना रोजगार देणे. आज यांच्याकडे 1 लाख एम्प्लॉईज आहेत. विचार करा, मराठी माणूस. आणि यांच्याकडे कामं काय आहेत? साफसफाईचे, पार्लमेंट हाऊस, प्रेसिडेंट हाऊस, पंतप्रधानांचं निवासस्थान, राष्ट्रपती भवन. आणि मी शिर्डीला अध्यक्ष होतो तेव्हा शिर्डी पण मी त्यांच्याकडे दिलं. अशी सगळी साफसफाई देशभरातली करणारा हा माणूस. तुम्ही अंदाज घ्या किती खर्च येत असेल. 1 लाख लोकांची अटेंडन्स घेणे सुद्धा किती मोठं काम होतं आणि पगार महिन्याचा काढणं सुद्धा किती मोठं काम होतं. आणि स्वामी विवेकानंद आणि शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श आहेत. त्यांना अभिमान आहे. त्यांना कधी भेटायला गेले ना, आपण आता गेलो होतो, तर ते यांचे दोघांची पुस्तकं प्रेझेंट आपल्याला करतात. मित्र, हे आहेत खरे प्राईड ऑफ इंडिया, हनुमंतराव गायकवाड.